वाजलेले आहेत बरोबर आणि त्यानंतर आता इथे पहिली पोस्टल मतं जी आहेत ती मोजली जातील। त्यानंतर ईव्हीएम या ठिकाणी ओपन होणार आहेत। 5 राज्यांमधल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। पश्चिम बंगालमध्ये चित्र नेमकं काय असेल, कारण 5 राज्यांच्या निवडणुकांपैकी पश्चिम बंगाल हे एकमेव असं राज्य आहे ज्या ठिकाणी स्वबळावर भाजप या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे आणि भाजपनं 294 पैकी 294 जागांवर आपले उमेदवार उतरवलेले आहेत। सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी या ठिकाणी सुरू झालेली आहे। पोस्टल मतं नेमकी कुणाच्या बाजूने जातात तर शिक्षित वर्ग आहे आणि त्यामुळेच या पोस्टल मतांकडे देखील लक्ष असते की हा जो वर्ग आहे त्याचा कल नेमका कोणाकडे आहे, मग तो सत्ताधारी असलेल्या ममता बॅनर्जी यांच्याकडे की मग भाजपकडे। त्याचबरोबर इतरही राज्यांमध्ये हा शिक्षित मतदार नेमका कोणाच्या बाजूने आहे ते या पोस्टल मतांमधून समोर येतं। पश्चिम बंगाल जर आपण पाहिलं तर त्याला 2 भागामध्ये खास करून विभागले गेलेले आहे, ते म्हणजे उत्तर बंगाल आणि दक्षिण बंगाल। उत्तर बंगालमध्ये भाजपची ताकद वाढतीये तर दक्षिण बंगाल हे तृणमूलचं एक पॉवर हाऊस म्हणून त्याकडे पाहिलं जातं। मात्र मतदारांचा कौल नेमका कुणाकडे हे चित्र काही तासातच स्पष्ट होणार आहे। तर आता आपण पाहतोय ही मतमोजणी केंद्रावरची ही दृश्य आहेत। काउंटिंग सुरू होत आहे आणि पोस्टल मतं जी आहेत ती मोजली जात आहेत। पहिला कल पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या समोर येणार आहे। सुरुवातीला पोस्टल मतं मोजली जात आहेत आणि त्यानंतर ईव्हीएम उघडली जाणार आहेत। ईव्हीएमचे कल खूप लवकर आपल्यापर्यंत येणार आहेत आणि तसे समोरचे आकडे जे आहेत ते संपूर्ण बदलणार आहेत। तर सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी आता सुरू झाली आहे। मुस्लिम बहुल जिल्हे जर आपण या ठिकाणी पाहिले तर ते आहेत 126। मात्र या ठिकाणी 126 पैकी 102 जागांवर तृणमूलचे उमेदवार मागच्या वेळेला निवडून आलेले होते। यंदा चित्र काय असतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुस्लिम मतदारांनी मागच्या वेळेला 75% मुस्लिम मतं जी आहेत ती तृणमूलला मिळालेली होती आणि तृणमूलची मदार ही मुस्लिम मतांवर आहे अशा पद्धतीचा प्रचार जो आहे तो झालेला होता। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तृणमूलने ज्या योजना आणलेल्या आहेत, ज्या पद्धतीने प्रचार केलेला आहे ते पाहता आता जर मतदारांचा कौल नेमका कुणाकडे हे चित्र काही तासात स्पष्ट होईल। तर आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। पोस्टल मतं मोजली जात आहेत आणि पहिला कल आपल्या समोर येणार आहे। ही ड्राम आपल्यापर्यंत तो कल घेऊन येणार आहे। इथे बाजूला आपण पाहतो की ही मतमोजणी केंद्र आहे आणि त्या ठिकाणी पोस्टल मतं उघडली जात आहेत। पोस्टल मतांच्या पेट्या उघडल्या जात आहेत आणि पोस्टल काउंटिंग या ठिकाणी सुरू झालेलं आहे। त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी केली जाईल आणि एक एक कल आपल्या हाती येणार आहे। तर संपूर्ण देशाचा कल या ठिकाणी आपल्याला समोर येईल। इथे आसाम, केरळ, पुदुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही 5 राज्य ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची अशी राज्य आहेत ज्या ठिकाणी संपूर्ण देशाचा कल त्यांचा कौल या ठिकाणी ठरत असतो। त्यामुळे आता हा कल कोणाच्या बाजूने जाणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष। पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू हे असे 2 अभेद्य किल्ले म्हणावे लागतील, गड म्हणावे लागतील ज्या ठिकाणी अजूनही भाजप हवं तितकं यश त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं नाही। भाजप या 2 ठिकाणी या 2 राज्यांमध्ये यावेळेला काही कमाल करू शकणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे।